राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय अजितदादा पवार, राज्याचे आपले पक्षाचे प्रमुख खासदार सन्माननीय सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब, धनंजय मुंडे, सुनेत्रा बहिनी, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व आपले मंत्रीगण, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि समोर बसलेले अनेक जिल्ह्यामधून आलेले माझे सर्व बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, 26वा वर्धापन दिवस आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि या पक्षाचा प्रवास 1999 पासून अजितदादा, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ साहेब, आम्ही सगळे संस्थापक सदस्य म्हणून काम करत आलेले आहो. आणि देखता देखता आता 26वा वर्ष आपला पूर्ण होत आहे. ही काही छोटा प्रवास नाही, पण याच्या पुढेही आपला प्रवास खूप लांब आहे, खूप मोठा आहे आणि खूप आपली अपेक्षा आहे, आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी इथे जाऊन एक निर्धार घेऊन जायला पाहिजे. जसा मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, आपला पक्ष मोठा तेव्हाच होईल जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या पक्षाच्या प्रवाहामध्ये आपण जोडू शकतो. मित्रांनो, काल जसा आपला 26वा वर्धापन दिवस आज आहे, काल NDAचा 11वा वर्धापन दिवस होता. 11 वर्ष पूर्वी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये NDAच्या BJPच्या केंद्रामध्ये सत्ता स्थापन झाली. आणि मला एवढा जास्त सांगायचं आहे, मी अधिकतर जास्त काही बोलणार नाही, पण 2014 मध्ये धनंजय भाऊ, तुम्हाला आठवत असेल, सुनील भाऊ तुम्हाला आणि दादाला तर नक्कीच माहीत आहे, आपण 2014 पासूनच NDA मध्ये सामील होण्याचा आपला खूप मनापासून प्रयत्न होता. आपलाच नव्हे, सगळ्यांचा होता. आणि काय त्या अनेक घडामोडी घडल्या. आपण काँग्रेस पासून, तुम्ही ज्याचा पृथ्वीराज चव्हाण बाबाचा इथे उल्लेख केला, आपण काँग्रेसची युती होती, आपण त्या युती सोडली. भारतीय जनता पार्टीनी शिवसेना बरोबर युती होती, ते त्यांनी मोडली. आपण चारही पक्ष वेगळे लढलो आणि त्याच्यानंतर या राज्यामध्ये काही काळासाठी राष्ट्रवादी लागवड पण सुद्धा लागू करण्याची पण कल्पना झाली होती. हे सगळं आपला हे प्रवासाचा म्हणायचं तात्पर्य एवढाच आहे की आपण जे निर्णय मागच्या 2.5 वर्ष अगोदर अजितदादाच्या नेतृत्वामध्ये केला आणि NDA मध्ये आपण सामील झालो, ही काही नवीन काही आपली वाटचाल नव्हती. हे 2014 पासून आपल्या पक्षामध्ये अनेक वेळा या NDA मध्ये सामील होण्याचे प्रयत्न झाले होते. मित्रांनो, आज आपण NDA मध्ये आहोत. मी खरोखर आपल्या देशाच्या हिशोबाने मी बोलतो. इथे पक्ष पाहत आणि बाकीच्या NDA UPA अशा गोष्टी मी करत नाही, पण आज खरोखर विचार करा. आता काही दिवसापूर्वी पहलगाम मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान मधून आलेल्या आतंकवादी लोकांनी हल्ला केला आणि 26 आपले नागरिकांना धर्माच्या आधारावर, त्यांच्या बायका, त्यांच्या मुलाबाळांच्या समोर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आपल्या देशाचा काय म्हणजे रिस्पॉन्स असला पाहिजे, ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला करून दाखवला, या देशाला करून दाखवलं, जगाला करून दाखवलं. मित्रांनो, 26/11 झाला होता मुंबईमध्ये. आम्ही UPAच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री होतो, पवार साहेब मंत्री होते, मनमोहन सिंग साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान होते.
एवढा मोठा हल्ला झाला, पण आपण काही उत्तर आपण कुणी दिलं नाही. पण यावेळीस एक तर नक्की झालं की आपल्या देशाच्या दुश्मनाला त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एक अशी शक्तिशाली इच्छाशक्तीवाली सरकारची गरज होती. ते मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या एनडीएच्या सरकारने हे करून दाखवला. ही आपल्यासाठी भारतीय म्हणून एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला याचा अभिमान आहे की आज आपण सगळ्या लोकांनी आपले विचार कायम ठेवून, जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून आज एनडीएचे घटक बनलेलो आहोत. पहिल्या दिवसापासून आमच्या अजितदादांनी, तटकरे साहेबांनी जेव्हा आम्ही आमच्या दिल्लीच्या नेतृत्व मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना भेटलो होतो, पहिल्यांदा स्पष्ट करून दिलं होतं की आम्ही तुमच्या बरोबर येत आहोत, पण आमचे विचारधारा, आमची विचारश्रेणी आम्ही कुठेही बदलणार नाही, आम्ही त्याग करणार नाही. आणि त्यामुळे आज तुम्ही पहा, आता संजय बनसोडे यांनी सांगितलं, आज 6 आपले आमदार आपले एसटी वर्गामधून निवडून येतात. आपण 10% म्हणजे 6 जागा आपण लढवलेली आहे. 6 जागा आपण अल्पसंख्याक आपल्या बंधू भगिनीला आपण लढायला संधी दिली. आणि त्याचबरोबर आज आदिवासी समाजामधूनही गिरवड साहेब असो, खोसकर साहेब असो, अनेक आपले लोक आमचे सहकारी निवडून आलेले आहे. आज ओबीसी मधून आपले नेते भुजबळ साहेब असो, धनंजय मुंडे साहेब असो, आदिती तटकरे असो, असे अनेक लोक आपले निवडून येत आहे. याचा अर्थ एवढाच आहे की आपण सर्वांना समावेशक आपली या पक्षाची धोरण आणि भूमिका आहे. अजितदादाची, आमच्या सगळ्यांची ही भूमिका आहे. आणि त्यामुळे कुठेही काय कोणाच्या मनामध्ये शंका ठेवायचा कारण नाही. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, आपल्या धोरणावर ठाम आहोत आणि त्याच्यावर आपण कायम राहणार आहोत. ही कुठेही लोक आपल्याला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न सारखा करत आहे, काही ना काही आपली टीका करायचा प्रयत्न करत आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कुठेही त्यामधून काही इथे डगमगवायचा नाही. आपण आपल्या जागेवर कायम राहायचं आहे. आपल्या नेतृत्वाला, आपल्या पक्षाला मोठा करायचा असेल. आज तुम्ही मला सांगा, आपण सत्तेमध्ये आहो, त्याचा आधार मिळतोय की नाही प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक नेत्यांना? आज सत्याच्या बाहेर जे लोक आहे त्या लोकांची काय अवस्था आहे आम्हाला माहित आहे. किती लोक आपल्या पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे तेही आम्हाला माहित आहे. आता म्हणून मित्रांनो, आज आपण सत्तेचा फायदा हे जनतेच्यासाठी हे आपण करत आहोत. लाडकी बहिणीचा इथे उल्लेख झाला. आज आपण सत्तेमध्ये होतो म्हणून दादाला हा निर्णय करता आला. आज आपल्या कोट्यावधी आमच्या बहिणीला आपण न्याय देऊ शकलो. त्याच्या फक्त आणि फक्त एकच कारण होता की आपण सत्तेमध्ये होतो. जे लोकांनी आजपर्यंत फक्त आमच्या भगिनीला वोटाचा माध्यम समजला, कधी काही त्यांना ताकद दिली नाही, शक्ती दिली नाही, त्या लोकांना बोलायला फार सोपं आहे. तिजोरी खाली आहे, पैसे नाही आणि हे बहिणांना पैसे हे देऊन राहिलेले आहे. असं अजिबात नाही. आत्ताच मी अजितदादाशी येथे बोलत होतो की सारखी काही ना काही बातम्या पेपरमध्ये येत असतात की सामाजिक कल्याणचे पैसे लाडकी बहीणसाठी गेले, अमुक विभागाचे पैसे लाडकी बहिणीसाठी गेले, सरकारची तिजोरी खाली आहे. हे फक्त आणि फक्त अपप्रचार आहे. पोटदुखी होऊन राहिली लोकांना. त्यामुळे अशा आपल्या सरकारला आणि आपल्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला सांगायची आवर्जून वाटते. जे लोक कास्ट सेन्ससची आणि जनजातीच्या गणनेची जे गोष्ट करत आहे, काँग्रेसवाले, राहुल गांधी, अरे आम्हीच करत आहोत, आम्हीच मागणी करत आहोत. अरे आम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये, आम्ही पण केंद्रामध्ये मंत्री होतो. किती वेळा चर्चा झाली, कास्ट सेन्ससच्या बद्दल झाली. काँग्रेसने कधी त्याला पाठिंबा दिला नाही. कुठे गेले होते तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी? त्यावेळेस का त्या लोकांना लक्षात आलं नाही? 2011च्या कास्ट सेन्सस जेव्हा झाला होता तेव्हा युपीएची काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये होती. तेव्हा का तुम्ही जनगणनाच्या वेळी कास्ट सेन्सस करून घेतला नाही?
आणि त्यावेळीच काही मात्रामध्ये करण्यात आला होता, पण सांगितलं गेलं की हे सायंटिफिक डेटा नाही आहे म्हणून आम्हाला ते जाहीर करता येत नाही. आणि त्यावेळीच तुम्हाला वाट पाहावा, तुमची सरकार आहे तेव्हा तुम्ही करत नाही. आज नरेंद्र मोदी यांनी, आज अजून लोकसभेच्या निवडणुकीला अजून पुढचे 4 वर्ष बाकी आहे, पण जनगणना 2011 नंतर पहिल्यांदा 2026 मध्ये सुरू होणार आहे, 27 मध्ये सुरू होणार आहे. आणि म्हणून त्यांनी पहिली जनगणना त्यानंतरची होत आहे, त्यामध्ये कास्ट सेन्ससला पण मंजुरी दिली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे, कारण अपप्रचार खूप होत आहे. आज हे सगळं आज आपल्या सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण बदनाम करायला फार सोपं आहे. हे अमुक याच्या विरोधी आहे, तमुकांच्या विरोधी आहे, हे सरकार पैसे आपले म्हणजे लुटून राहिलेली आहे, अशा म्हणजे अपप्रचार आपला विरोधकांच्याकडून खूप होऊन राहिलेला आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय एक महत्वाची भूमिका आहे. ही महत्वाची भूमिका आपण सगळ्या लोकांनी योग्य रीतीने पार पाडण्याची गरज आहे. एवढंच मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो. शेवटी जाताना एवढंच सांगेल की पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार आहोत. पक्ष लहान झाला तर त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही. येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे, त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे. पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल. आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपण कमर कसून कामाला लागू, एवढंच आजच्या दिवशी मी बोलतो. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो वर्धापन दिवसाच्या निमित्तानं. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.